नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण बघणार आहोत. असे प्रश्न जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, केव धबधबा कोणत्या राज्यात आहे? केव धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ओरिसा. ओरिसा राज्यामध्ये केव धबधबा आहे. चला तर बघूया आपला प्रश्न पहिला. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल संघटनेवर कोणत्या देशाने बंदी घातली आहे? प्रश्न चालू घडामोडी टॉपिकवर महत्त्वपूर्ण आहे. पर्याय पहा, भारत, पाकिस्तान, अमेरिका, रशिया. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे रशिया या देशाने ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेवर काय केले आहे? बंदी घातलेली आहे. पुढील प्रश्न पहा, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय पहा, तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फिरोजपूर. फिरोजपूर या ठिकाणी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची समाधी आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे. भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली? पर्याय पहा, 1947, 1950, 1949, 1952. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 1950. भारतीय राज्यघटना 1950 या वर्षी लागू झाली. पुढील प्रश्न पहा, सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते? सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य कोणते? पर्याय पहा, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न, दीनबंधूचे संपादक कोण होते? हा प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा विचारला गेलेला आहे. तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. दीनबंधूचे संपादक कोण होते? पर्याय पहा, महात्मा ज्योतिबा फुले, कृष्णराव भालेकर, र.पु. परांजपे, विठ्ठल रामजी शिंदे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कृष्णराव भालेकर हे दीनबंधूचे संपादक होते. कृष्णराव भालेकर दीनबंधूचे संपादक. पुढील प्रश्न पहा, मुंबई शहराला किती बेटांचे शहर म्हणतात? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 7. 7 बेटांचे शहर मुंबई. पुढील प्रश्न, विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी पुण्यातील नाभिकांना कोणी संघटित केले? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी पुण्यातील नाभिकांना कोणी संघटित केले? पर्याय पहा, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले. तर योग्य उत्तर आहे महात्मा फुले. विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी महात्मा फुले यांनी पुण्यातील नाभिकांना संघटित केलं होतं, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, वासरमणी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? वासरमणी. पर्याय पहा, दिवाकर, प्रभाकर, भानू यापैकी सर्व. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वासरमणी म्हणजे काय? तर वासरमणी म्हणजे याचा अर्थ होतो सूर्य. वासरमणी म्हणजे काय? सूर्य. दिवाकर म्हणजे काय? सूर्य. प्रभाकर म्हणजे काय? सूर्य. भानू म्हणजे काय? सूर्य. म्हणजे हे सर्व शब्द सूर्य या शब्दाला समानार्थी आहे. म्हणजेच वासरमणी या शब्दाला दिवाकर, प्रभाकर, भानू हे तीनही शब्द समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. पुढील प्रश्न पहा, छत्रपती संभाजी राजांचा मृत्यू कोठे झाला? पर्याय पहा, तुळापूर, पंढरपूर, देहू यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तुळापूर. तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांचा मृत्यू झाला. पुढील प्रश्न, भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागून आहेत? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. योग्य उत्तर आहे 7 देशांच्या सीमा लागून आहेत. भारताला एकूण 7 देशांच्या सीमा लागून आहेत. पुढील प्रश्न पहा, वीरशैवपंथ. वीरशैवपंथ कोणी संघटित केला? ऑप्शन पहा, संत तुकाराम, संत चोखामेळा, श्रीधर स्वामी, संत बसवेश्वर. योग्य उत्तर आहे संत बसवेश्वर यांनी वीरशैवपंथ संघटित केला. वीरशैवपंथ संत बसवेश्वर, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, पृथ्वीवर सर्वाधिक वायू कोणता आहे? ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन. योग्य उत्तर आहे नायट्रोजन. नायट्रोजन. पृथ्वीवर सर्वाधिक वायू कोणता? नायट्रोजन.
पुढचा प्रश्न पहा, कुजबूज. कुजबूज म्हणजे काय? पर्याय पहा आणि उत्तर सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपसात हळूच बोलणे. आपसात हळूच बोलणे म्हणजे काय? कुजबूज. आपसात हळूच बोलणे म्हणजे काय? कुजबूज. पुढील प्रश्न पहा, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला? पर्याय पहा, महात्मा फुले, महर्षी कर्वे, साने गुरुजी, विष्णू शास्त्री पंडित. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित यांनी विधवा विवाह हा जो काही ग्रंथ होता त्याचा अनुवाद मराठीत केलेला आहे. परंतु एक लक्षात ठेवायचं आहे, जर असा प्रश्न आला विधवा विवाह हा ग्रंथ कोणाचा आहे, तर योग्य उत्तरास काय असणार आहे? ईश्वरचंद्र विद्यासागर. ईश्वरचंद्र विद्यासागर. व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. आणि जर असं विचारलं की विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला, मग योग्य उत्तर काय असणार आहे? विष्णू शास्त्री पंडित. विष्णू शास्त्री पंडित. व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. ऑप्शन व्यवस्थित बघायचे आहे. पुढे पहा, उमाळा येणे. उमाळा येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? पर्याय, निरोप घेणे, मागाहून येऊन वरचढ होणे, फार आरडाओरड करणे, तीव्र इच्छा होणे. तर या ठिकाणी उमाळा येणे म्हणजे काय? उमाळा येणे म्हणजे तीव्र इच्छा होणे. उमाळा येणे, तीव्र इच्छा होणे. पुढील प्रश्न पहा, इथे ओशाळला मृत्यू. इथे ओशाळला मृत्यू हे नाटक आहे. काय नाटक आहे? तर हे नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? इथे ओशाळला मृत्यू हे नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? पर्याय पहा, लोकमान्य टिळक, नानासाहेब पेशवे, छत्रपती संभाजी राजे भोसले, राजाराम महाराज. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जीवनावर आधारित नाटक आहे. कोणतं आहे? इथे ओशाळला मृत्यू. इथे ओशाळला मृत्यू. पुढील प्रश्न पहा, घटोत्कच. घटोत्कच म्हणजे काय? पर्याय, लोचट, द्रोहीवृत्ती, आत्यंतिक हट्ट, कपटी मनुष्य. या ठिकाणी योग्य उत्तर आहे कपटी मनुष्य. कपटी मनुष्य म्हणजे काय? घटोत्कच. कपटी मनुष्य, घटोत्कच. पुढील प्रश्न पहा, पृथ्वीच्या गर्भातून येणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? पृथ्वीच्या गर्भातून येणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? पर्याय पहा, जिओथर्मल ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जिओथर्मल ऊर्जा. पृथ्वीच्या गर्भातून येणाऱ्या ऊर्जेला जिओथर्मल ऊर्जा असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, न्यूटनने कोणता नियम मांडला? न्यूटनने कोणता नियम मांडला? पर्याय, विद्युत चुंबकीय नियम, गतीचे नियम, ऊर्जेचे नियम, तापमानाचे नियम. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गतीचे नियम. न्यूटनने गतीचे नियम मांडले. ओके. पुढे पहा, मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? पर्याय पहा, वी. रा. शिंदे, ग. वा. जोशी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, शाहू महाराज. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे. पुढील प्रश्न पहा, भारतातील 7 सिस्टर राज्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही? भारतातील 7 सिस्टर राज्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही? पर्याय पहा, आसाम, मेघालय, त्रिपुरा, पश्चिम बंगाल. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पश्चिम बंगालचा समावेश होत नाही. आसामचा समावेश होतो, मेघालयचा समावेश होतो, त्रिपुराचा समावेश होतो. पुढचा प्रश्न पहा, चिखलदरा हे शिखर कोणत्या राज्यात आहे? राज्य विचारलेलं आहे. पर्याय पहा, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रामध्ये चिखलदरा हे शिखर आहे. मग ही शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवायचं आहे
अमरावती जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती जिल्हा. ओके. पुढील प्रश्न पहा. मेक इन इंडिया या योजनेचा शुभारंभ कधी झाला? मेक इन इंडिया या योजनेचा शुभारंभ कधी झाला? पर्याय पहा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2014. मेक इन इंडिया या योजनेचा शुभारंभ 2014 झाला. लक्षात ठेवायचं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2014 रोजी या योजनेची सुरुवात केली. 25 सप्टेंबर 2014 रोजी. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाची कमतरता डोळ्यांचे विकार निर्माण करते? म्हणजे असे कोणते जीवनसत्व आहे ते जर कमी पडले आपल्या शरीरामध्ये तर तो आजार आपल्याला होतो. तर पहा, म्हणजे डोळ्यांचे विकार आपल्याला होतात. तर पर्याय पहा. ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ड जीवनसत्व, अ जीवनसत्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे अ जीवनसत्व. अ जीवनसत्व हे आपलं उत्तर आहे. जर अ जीवनसत्व आपल्या शरीरात कमी पडलं तर त्यामुळे डोळ्याचे विकार होऊ शकतात. पुढचा प्रश्न पहा. आपला हा जो प्रश्न आहे हा शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा प्रश्न काय आहे. आय सी यूमध्ये आय या अक्षराचा अर्थ काय आहे? पर्याय पहा. इम्पॉर्टंट, इम्प्लिमेंट, इंटेन्सिव्ह, इंटरनल. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न बघितलेले आहे. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.